नमस्कार. मी प्रीती नाईक. अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला प्रबंधकीय अर्थशास्त्र आणि व्यवसायाचे व्यवस्थापन या दोघांमध्ये काय संबंध आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रबंधकीय अर्थशास्त्र म्हणजे व्यवस्थापन शास्त्र आणि प्रबंधकीय अर्थशास्त्र हे व्यवसाय व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. कारण प्रबंधकीय अर्थशास्त्र व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी एक महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. खरे म्हणजे जे व्यवसायाचे व्यवस्थापन करत असतात व्यवसायाच्या प्रत्येक कार्यामध्ये प्रबंधकीय अर्थशास्त्राच्या मदतीने प्रत्येक कार्याचे व्यवस्थापन केले जाते. कोणत्याही व्यवसायाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रबंधकीय अर्थशास्त्र उपयोगी असते आणि उद्योगांचे जे भावी नियोजन करायचे असते ते धोरण ठरवायचे असते त्यासाठी सुद्धा प्रबंधकीय अर्थशास्त्र हे उपयुक्त असते. जे व्यवसायाचे प्रबंधक असतात ते व्यवसायाचे जे व्यवस्थापनाचे कार्य करत असतात तेव्हा त्यांना प्रबंधकीय अर्थशास्त्रातले जे काही मूलभूत तत्व असतात, जे काही सिद्धांत आहे या सिद्धांताचा उपयोग करून ते या व्यवसायाचे निर्णय घेत असतात. त्याच्यामुळे प्रबंधकीय अर्थशास्त्र हे व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त असे शास्त्र आहे. तर आपण वेगवेगळ्या माध्यमांनी किंवा वेगवेगळ्या पॉइंट्सच्या आधारे आपण ते पाहूयात की कशा प्रकारे प्रबंधकीय अर्थशास्त्र हे व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे. पहिला मुद्दा आहे विपणन आणि विक्रय उपयोजन. कोणत्याही उद्योगांमध्ये वस्तूचे जेव्हा उत्पादन होत असतं तेव्हा त्याचं विपणन आणि विक्रय ह्या दोन्ही क्रिया होत असतात. तर विपणन म्हणजे काय की एखादी वस्तू जेव्हा कंपनी किंवा उद्योगांमध्ये उत्पादित केली जाते त्या वस्तूच्या उत्पादनापासून ती वस्तू मार्केटपर्यंत नेईपर्यंत, मार्केटमध्ये नेऊन विकेपर्यंतच्या ज्या क्रिया असतात मधल्या त्या सर्व क्रिया विपणनात येतात. विपणन म्हणजे मार्केटिंग. तर ती वस्तू ही जी विपणनची क्रिया आहे त्या विपणनाच्या क्रियामध्ये जसं ती वस्तू उत्पादित झाल्यानंतर ती वस्तू गोदामात ठेवणे, त्याच्यानंतर त्या वस्तू गोदामात ठेवल्या तर त्याची निगा राखणे, त्याच्यानंतर त्या वस्तू वाहतूक करून मार्केटपर्यंत नेणे, त्या वस्तूची जाहिरात करणे आणि त्या वस्तू ग्राहकांपर्यंत किंवा विक्रेत्यांपर्यंत विकणे, या सर्व क्रिया ज्या असतात या मधल्या क्रियांना आपण विपणन क्रिया म्हणू. तर या विपणनचा मार्केटिंगचा सुद्धा वस्तूच्या विक्रीपर्यंत खूप महत्त्वाचा त्याचा भाग असतो. उत्पादनानंतरचा जो काही क्रिया आहेत त्या पण खूप महत्त्वपूर्ण असतात. तर कोणत्याही कंपनीमध्ये एक मार्केटिंग मॅनेजर असतो. तो मार्केटिंग मॅनेजर काय करत असतो, विपणनाची आणि विक्रयाची क्रिया करत असतो. तर त्या विपणनाच्या विक्रयाच्या क्रिया जेव्हा त्याला मार्केटिंग करायची असते त्याच्या वस्तू उत्पादित झालेल्या वस्तूंची, तेव्हा त्याला या मागणीचा अभ्यास करावा लागतो, मागणीच्या विश्लेषणाचा अभ्यास करावा लागतो. कारण त्या वस्तूची जेव्हा मार्केटिंग करायची तेव्हा त्याला बाजारात किती मागणी आहे त्याबद्दल त्याला माहिती असली पाहिजे. यासाठी त्याला मागणीचं आधी विश्लेषण करावं लागत असते. तर त्या जो मार्केटिंग मॅनेजर असतो तो काय करत असतो, त्याच्या कंपनीच्या तयार झालेल्या वस्तू आणि ज्या भविष्यात त्याला आणखी तयार करायच्या त्या वस्तूंच्या मागणीचा विस्तार करण्यासाठी, त्या वस्तूंच्या मार्केटिंगचा विस्तार, त्या वस्तूला मार्केटिंग मिळवून देण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. त्यासाठी तो वेळोवेळी प्रयत्न करत असतो. तर तेव्हा त्याला मागणीच्या विश्लेषणाचा आणि मागणीच्या सिद्धांताच्या मूलभूत तत्वांचा त्याला अभ्यास करावा लागतो. आणि ते मागणीचे जे विश्लेषण असतं, कारण जे मागणी असते, मार्केटिंग केव्हा होत असते, बाजारात वस्तू केव्हा विकल्या जाईल, बाजारात जेव्हा उपभोक्ते त्या वस्तूची मागणी करतील तेव्हाच ती वस्तू विकल्या जाईल. म्हणून जेव्हा त्या वस्तूची मागणी वाढली तरच त्या वस्तूला बाजारपेठ अधिक मिळू शकेल किंवा आणखी उत्पादन ते करू शकतील. म्हणून मागणी ही तितकीच महत्वाची असते. तर यांना जे विपणन मार्केटिंग मॅनेजर्स असतात यांना त्यांच्या वस्तूला अधिकाधिक मार्केट मिळवून देण्यासाठी त्यांना मागणीचा अभ्यास करावा लागतो. आणि हे मागणीचं जे हे असतं विश्लेषण असतं, त्या विश्लेषणावरून मागणीचे अंदाज त्या मार्केटिंग मॅनेजरला येतो आणि ते मागणी वक्रावरून अंदाज घेतात की आपल्या वस्तूच्या मागणी कशी चाललेली आहे.
याचा त्याला जे मागणीचा जो वक्र असतो त्या वक्रावरून त्यांना लक्षात येतं की आपल्या वस्तूची मागणी कशा प्रकारची आहे आणि त्यानुसार विस्ताराचे त्याला निर्णय घ्यायचे असतात. तर प्रबंधकाला ह्या मागणीचा विस्तार करण्यासाठी मागणीचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी त्याला त्यांच्या उद्योगाचा मागणी वक्र हा नेहमी मदतशीर ठरत असतो. त्या मागणी वक्र हा त्या कंपनीच्या मागणीचा प्रतिनिधित्व करत असते. म्हणून प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये किंवा जो व्यवसायाचा प्रबंधक असतो तो काय करत असतो, त्यांच्या कंपनीच्या मागणीचा विश्लेषण करतो आणि त्याचा अभ्यास करत असतो. तर अशा प्रकारे मागणीचा अभ्यास हा प्रबंधक करत असतो. तर पारंपरिक अर्थशास्त्र काय करतात, तर पारंपरिक अर्थशास्त्रामध्ये वस्तूची उत्पन्न, किंमत आणि त्या मागणीची लवचिकता याच्याबद्दल फक्त विश्लेषण सांगितलं जात असतं. पण प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये त्यापेक्षाही समोर जाऊन प्रबंधकीय अर्थशास्त्र हे व्यवसायाच्या मागणीच्या लवचिकतेचे सांख्यिकीय पद्धतीने विश्लेषण करून त्या आधारे मागणीतील होणारे जे बदल असतात त्याचा अचूक माहिती ही प्रबंधकाला त्या आधारे कळू शकते आणि प्रबंधक त्याच्या आधारे आपल्या कंपनीच्या भविष्यातील काही विकासाच्या दृष्टीने जे निर्णय घ्यायचे असतात किंवा मागणी वाढवण्यासाठी काही निर्णय घ्यायचे असतात त्यासाठी तो आपल्या त्या मागणीचा उपयोग, त्या माहितीचा उपयोग करून आपल्या कंपनीचा फायदा करून घेऊ शकतो. अशा प्रकारे प्रबंधकीय अर्थशास्त्र हे वेळोवेळी व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी मदत करत असते. तर आता व्यवसायामध्ये विपणन आणि विक्रय ह्या दोन क्रिया होत असतात. विपणन क्रिया आपण आता पाहिली, विपणन म्हणजे काय आणि विक्रय म्हणजे काय. तर हे विपणन आणि विक्रय ह्या क्रिया कंपनीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतात. तर या कंपनीमध्ये जेव्हा विपणन आणि विक्रय ह्या क्रियांची जेव्हा परिणामकारकता मोजायची असते किंवा यांची विक्रय किती होत आहे आणि विपणन किती होत आहे याचं जेव्हा मूल्यमापन करायचं असतं तेव्हा प्रबंधकाला ज्या वस्तू कंपनीमध्ये निर्माण केल्या जातात, ज्या उत्पादित संस्था आहे त्या उत्पादित संस्थेने निर्माण केलेल्या वस्तूची जी किंमत ठरवल्या जात असते त्या किमतीच्या वरून आपल्याला त्या वस्तूला किती मागणी राहील याचा अंदाज येतो. म्हणूनच मार्केटिंग करताना किंवा मार्केटिंगचं मूल्यमापन करायचं असेल तर त्या वस्तूच्या किंमत धोरणावरून आपण त्या वस्तूला किती मार्केट मिळेल याचा अंदाज लावू शकतो. तर प्रबंधक जे मार्केटिंग मॅनेजर्स असतात ते हेच करत असतात की आपल्या वस्तूची किंमत धोरण ठरवत असतात, किंमत ठरवताना त्यांना काही गोष्टीचा अभ्यास करावा लागतो, त्यांना काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. जसं जर आपल्या वस्तूची किंमत आपण जास्त लावली किंवा आपल्या वस्तूची किंमत आपण अशा प्रकारे ठरवायला पाहिजे जेणेकरून त्या किमतीला ग्राहकाची पसंती मिळू शकेल, म्हणजे ग्राहक त्या वस्तूची त्या किमतीला खरेदी करतील अशा प्रकारची वस्तूची किंमत आपण ठरवल्या पाहिजे. आणि जर दुसरं म्हणजे की वस्तूची जी किंमत आहे ती आपण आपले ज्या वस्तूचे प्रतिस्पर्धी आहे, म्हणजे ज्या वस्तू आपण निर्माण करतो त्याच वस्तूचे अनेक प्रतिस्पर्धी असतात, त्या प्रतिस्पर्धीची किंमत सुद्धा विचारात घेऊन जे मार्केटिंग मॅनेजर्स असतात ते वस्तूची किंमत ठरवत असतात. तर किंमत ठरवताना त्यांना अशा प्रकारे मार्केटिंग मॅनेजरला विचार करावा लागतो. तर ह्या वस्तूची किंमत जर ठरवायची असेल तर जो मार्केटिंग मॅनेजर्स त्याबद्दल निर्णय घेत असतात. तर कधी कधी हे मार्केटिंग मॅनेजर्स काय करत असतात की आपल्या वस्तूला अधिकाधिक मार्केट विस्तार करण्यासाठी किंवा मार्केटमध्ये आपल्याच वस्तूला जास्त मागणी मिळवण्यासाठी ते आपल्या वस्तूची किंमत कधी कधी कमी करत असतात. जर वस्तूची किंमत कमी करून आपल्याला वस्तू अधिक विकल्या जात असतील तर त्याचा फायदा आपल्याला होईल या अंदाजाने ते आपल्या वस्तूची किंमत कमी करत असतात. कधी कधी ते आपल्या वस्तूला हे जी किंमत कमी करण्याचा जो निर्णय घेत असतात ते, तर ह्या किंमत कमी करण्याच्या निर्णयाच्या आधी त्यांना दुसऱ्या गोष्टीचा विचार करावा लागते की आपण जर ह्या वस्तूची किंमत कमी करण्यापेक्षा आपण आपल्या वस्तूंची जास्त क्वांटिटी उत्पादनाची क्वांटिटी वाढवली तर आपल्याला अधिक फायदा होईल का मग आपण वस्तूची किंमत कमी केल्याने आपल्याला अधिक फायदा होईल. या दोन्हीच्या फायद्याचं मूल्यमापन त्यांना करायचं असते. समजा एका कंपनीचा जो मार्केटिंग मॅनेजर्स आहे त्यांनी त्यांच्या वस्तूची किंमत ठेवलेली आहे
ही एक्स वस्तू त्याने निर्माण केलेली आहे, वस्तू उत्पादित केलेली आहे एक्स, आणि त्याची किंमत त्याने ठेवलेली आहे 10 रुपये, ही त्यांनी त्याची किंमत ठरवलेली आहे. तर हा जो मार्केटिंग मॅनेजर्स असतात ते काय करत असतात की आपल्या वस्तूला बाजारामध्ये अधिकाधिक मागणी निर्माण झाली पाहिजे आणि आपल्या वस्तूचा जो मार्केट आहे त्याचा विस्तार झाला पाहिजे याचा ते विचार करतात. तर त्यासाठी ते अनेक अनेक उपाय किंवा अनेक अनेक नवीन नवीन योजना आणत असतात. तर त्यासाठी त्यातलाच एक भाग म्हणून आपण पाहूयात की मार्केटिंग मॅनेजर्स आपल्या उत्पादित वस्तूला किंमत धोरण ठरवताना कशा प्रकारे ठरवत असतात. तर समजा एका कंपनीच्या ह्या मार्केटिंग मॅनेजर्सनी काय ठरवलेली, एक्स वस्तूची किंमत 10 ठरवलेली आहे. तर मग या मार्केटिंग मॅनेजरला त्यांच्या कंपनीचा वस्तूंचं अधिकाधिक मागणी वाढवायची असेल तर तो काय करेल, या वस्तूची किंमत कमी करेल. म्हणजे 10 ऐवजी तो 9 त्या वस्तूची किंमत जर कमी केली, 10 ऐवजी त्यांनी 9 जर रुपये त्याची किंमत केली तर त्याच्या वस्तूला अधिक मागणी येईल असं त्याचा अंदाज असतो. तर त्यासाठी तो काय करेल, आपल्या वस्तूला अधिक मार्केट मिळवण्यासाठी त्या वस्तूची किंमत कमी करून त्याचा मागणी विस्तार अधिक करून घेईल, म्हणजे मार्केट वाढवेल या वस्तूसाठी. तर हा निर्णय जेव्हा त्याला घ्यायचा असतो, वस्तू कमी करून अधिक मुनाफा कमवण्याचा त्याचा विचार असतो, तर तेव्हा तो हा निर्णय घेण्याआधी त्याला दुसऱ्या गोष्टी पण पाहाव्या लागतात. दुसऱ्या म्हणजे काय की जर आपण या एक्स वस्तूच्या नग वाढवले, समजा आपण एक्स वस्तूच्या इथे 100 वस्तू आधी निर्माण केल्या होत्या, तर याची वस्तू आपण समजा याची किंमत कमी करून आपल्याला अधिक नफा मिळेल का आपण या वस्तूंची क्वांटिटी वाढवेल, म्हणजे एक्सचे आपण इथे 200 प्रोडक्ट्स वाढवले तरी सुद्धा आपली विक्री वाढत आहे, आणि किंमत कमी करून आपल्याला अधिक नफा मिळेल का वस्तूची क्वांटिटी अधिक वाढवून ती विकून आपल्याला अधिक जास्त नफा मिळेल याचा विचार ते याचं मूल्यमापन करत असतात. दोघांच्या फायद्याचं मूल्यमापन करून मग निर्णय घेत असतात. मग हा जो निर्णय आहे किंमत कमी करण्याचा, तर याचा परिणाम कशावर होतो, त्या कंपनीच्या जर किंमत कमी केली तर कंपनीच्या एकूण उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असतो, कारण त्याचं इन्कम तितकं कमी होईल, म्हणूनच त्याच्या कंपनीच्या आयवर त्याचा किंवा इन्कमवर त्याचा परिणाम होत असतो. तेव्हा जेव्हा त्याच्या इन्कमवर परिणाम होतो तेव्हा त्याच्या मागणीच्या लवचिकतेवर सुद्धा, उत्पन्न लवचिकतेवर परिणाम होत असतो. कंपनीच्या जी कंपनी आहे त्या कंपनीच्या उत्पन्न लवचिकतेवर सुद्धा परिणाम होत असतो. उत्पन्न लवचिकतेवर परिणाम होत असतो त्या वस्तूची किंमत कमी केल्याचा. तर जर अशा प्रकारचे प्रबंधकांनी निर्णय घेतले तर त्यांच्या वस्तूच्या किंवा त्या कंपनीच्या उत्पन्न लवचिकतेवर परिणाम होत असतो आणि बाजारातील त्याच्या मागणीवर सुद्धा परिणाम होत असतो. तर बाजारातील मागणीची लवचिकता किती त्या वस्तूबद्दल बदललेली आहे त्याचं मूल्यमापन हे प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये केलं जात असतं, की या अशा निर्णयांनी बाजारातील त्यांच्या मागणीवर किती परिणाम झालेले आहे याचे मूल्यमापन हे प्रबंधकीय अर्थशास्त्रात केले जात असते. आणि त्याचा फायदा हा त्याचे मूल्यमापन केल्यामुळे काय होतं की प्रबंधकाला योग्य निर्णय घेता येत असतो. प्रबंधकीय अर्थशास्त्र हे वस्तूच्या बाजारातील मागणीची तीव्रतेच्या किती आहे याचे मूल्यमापन करण्याचं काम सुद्धा करत असते. म्हणजे आपल्या वस्तूला बाजारात किती मागणीची तीव्रता किती आहे वस्तूची त्याचे मूल्यमापन करून प्रबंधकाला त्याची माहिती देत असते. त्यातून प्रबंधक आपल्या वस्तूच्या मागणीबाबत योग्य निर्णय घेत असतो. यापुढे जाऊन अजून प्रबंधकीय अर्थशास्त्र काय करतं, प्रबंधकीय अर्थशास्त्र आपल्या उद्योगांमध्ये जे कंपनीने त्यांच्या किमतीमध्ये, त्यांच्या उत्पादनाच्या पद्धतीमध्ये आणि धोरणामध्ये जे बदल केलेले आहेत, त्या वस्तूंच्या प्रोडक्शन मध्ये जे बदल केलेले आहेत त्या संपूर्ण बदलाचा समोरच्या प्रतिस्पर्धीवर काय परिणाम होतो, म्हणजे आपण जर आपल्या प्रोडक्ट्स मध्ये बदल केले, आपले प्रोडक्ट्स अधिक चांगले केले तर त्याचा परिणाम समोरच्या प्रतिस्पर्धी कंपनींवर काय पडेल. आपण जर किंमत धोरणात बदल केला तर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या
व त्याचा काय परिणाम पडेल याचा सुद्धा अभ्यास हा प्रबंधकीय अर्थशास्त्रात होत असतो. आणि या व्यतिरिक्त प्रबंधकीय अर्थशास्त्र वेळोवेळी प्रबंधकांनी कशा प्रकारे निर्णय घ्यावे याचा सुद्धा अभ्यास करत असतो. आता आपण हा दुसरा मुद्दा उत्पादन आणि मानव संसाधन याबाबत आपल्याला प्रबंधकीय अर्थशास्त्र कशा प्रकारे उत्पादनासाठी मदत करत असते ते पाहूया. कोणत्याही कंपनीमध्ये उत्पादन हे होत असतं तर तिथे एक प्रोडक्शन मॅनेजर असतो आणि कोणत्याही कंपनीमध्ये श्रमिक लागत असतात तर तिथे मानव संसाधन, श्रमिक म्हणजे मानव संसाधन, तिथे HR म्हणून एक मॅनेजर असतो, म्हणजे श्रमिकांचा मॅनेजर असतो. तर अशा प्रकारे कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॅनेजर्स असतात, म्हणजे प्रोडक्शन मॅनेजर, सेल्स मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर्स, ह्युमन रिसोर्सेस साठीचा मॅनेजर्स, तर अशा प्रकारे फायनान्सचा मॅनेजर, असे वेगवेगळे मॅनेजर्स कंपनीमध्ये अवेलेबल असतात मोठ्या कंपन्यांमध्ये. तर प्रोडक्शन मॅनेजर आणि मानव संसाधन म्हणजे ह्युमन रिसोर्सेसचा मॅनेजर या दोघांचे जे कार्य आहे ते वेगवेगळे आहे, परंतु यांचे हितसंबंध सारखे आहे. म्हणजे प्रोडक्शन मॅनेजरला सुद्धा जेव्हा प्रोडक्शन करायचं असते तेव्हा त्याला मागणीचा अचूक अंदाज लावणे आवश्यक असतो, कारण जर मागणीचा अंदाज असेल तरच तो प्रोडक्शन वाढवायचं का कमी करायचं याचा तो अंदाज घेऊ शकतो, म्हणून त्याला मागणीचा अचूक अंदाज लावणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मानव संसाधन असतात, त्यांना सुद्धा श्रमिकाचा पुरवठा कमी करायचा आहे का वाढवायचा आहे, आपल्याकडे श्रमिक कशा पद्धतीने अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये त्याच्या पुरवठ्यात कसा बदल करायचा आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी त्याला सुद्धा मागणीचा, आपल्या कंपनीच्या मागणीचा अंदाज घेणे आवश्यक आहे. तर या कंपनींना अचूक या दोघांचे हितसंबंध कसे आहेत, जवळपास सारखेच आहे मागणीच्या बाबतचे. मग या मागणीचा अचूक अंदाज लावण्यासाठी हे दोघं हे काय करत असतात, त्यांच्या कंपनीच्या आठवड्याच्या आणि महिन्यांच्या मागणीचा व्यवहारांचा तो हिशोब ठेवत असतात आणि त्याचा अभ्यास करत असतात की आपल्या कंपनीमध्ये कच्चा माल किती पाहिजे, आपल्या कंपनीत श्रमिकाचा पुरवठा किती पाहिजे, आपल्या कंपनीत स्कंदाचा पुरवठा किती पाहिजे. स्कंद म्हणजे आपल्याला कंपनीला लागणारा कच्चा माल. तर स्कंदाचा पुरवठा, श्रमाचा पुरवठा आणि इतर साहित्याचा पुरवठा किती पाहिजे याचा अंदाज तो कंपनीचा मागणीचा अंदाज असेल तर तो या गोष्टींचा अंदाज ते योग्य प्रकारे लावू शकतील. मागणीचा अंदाज योग्य नाही लागला तर त्यांच्या स्कंदाचा पुरवठा कमी अधिक पडू शकतो किंवा त्यांना इतर अडचणी येऊ शकतात. जसं कंपनीमध्ये समजा स्कंदाचा पुरवठा कमी पडला तर प्रोडक्शन थांबू शकते. तर याच्यासाठी त्यांना काय पाहिजे की मागणीचा अचूक अंदाज लावला गेला पाहिजे आणि मागणीचा अचूक अंदाज लावण्यासाठी प्रबंधकीय अर्थशास्त्र त्यांना या आकडेवारीची मदत करत असते. कारण हे जे प्रोडक्शन मॅनेजर असतात ते त्यांच्या आठवड्याच्या आणि महिन्यांच्या, त्यांना आठवड्याला किती स्कंदाचा पुरवठा लागतो, किती श्रमिकाचा पुरवठा लागतो याचा ते अंदाज काढत असतात. त्याच्यानंतर महिन्याला आपल्याला किती एकूण स्कंद लागते, म्हणजे एकूण कच्चा माल लागतो, एकूण श्रमिक किती लागत असतात, या सगळ्यांचा ते अंदाज काढतात. म्हणजे सांख्यिकीय पद्धतीने त्याचा मांडणी करतात आणि या सांख्यिकीय पद्धतीने मांडणी केल्यामुळे प्रबंधकाला त्यांचे जे निर्णय आहेत ते अचूक करण्यासाठी, अचूक निर्णय घेण्यासाठी मदत मिळत असते. त्यातून प्रबंधकीय अर्थशास्त्र हे व्यवस्थापकाला व्यवस्थापन करण्यासाठी मदत करत असते. तर त्या व्यतिरिक्त प्रबंधकीय अर्थशास्त्राचा या सगळ्या कार्यातून त्यांना काय होतं की त्या उत्पादनाची लवचिकता, मागणीची लवचिकता आणि त्यांच्या लागत मूल्यांची, लागत कार्याची जी हे असते लवचिकता, सीमांत लवचिकता, याचा त्यांना अभ्यास होत असतो. याचा त्यांना सांख्यिकीय पद्धतीने अभ्यास ते करत असतात. आणि शिवाय या व्यतिरिक्त श्रमिकांना किती वेतन द्यायचं, आपला जो लाभाच्या नीती कशा आहेत, आपल्या लाभाच्या नीती ठरवण्यासाठी, लाभांशाच्या नीती ठरवण्यासाठी आणि श्रमिकांची काय म्हणतात, श्रमिकाला जी पगार द्यायचा असतो तो किती द्यायचा आहे आणि आपण उत्पादन किती वाढवायचं आहे याबाबतचे जे धोरण ठरवायचे असते त्यासाठी प्रबंधकीय अर्थशास्त्राची जी सांख्यिकीय पद्धत आहे ती वेळोवेळी या प्रबंधकाला त्यांच्या व्यवसायामध्ये उपयोगी पडत असते. तिसरा मुद्दा आहे वित्तीय उपाययोजना. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही कंपनीमध्ये भांडवल किंवा पैसा हा लागलेला असतो, पैसा प्रत्येक ठिकाणी खर्च केला जात असतो. तर या वित्तीय उपाययोजनामध्ये जेव्हा काही निर्णय घेतले असतात, जसं आता पुंजी
भांडवलाचं आहे, व्याजाचं आहे, किंवा घसारा आहे, किंवा लाभ आहे. तर या सगळ्या ज्या आर्थिक वित्तीय संसाधनाचा बाबतीत जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा त्यांना वेळेचा सुद्धा विचार करावा लागतो. जसं आता व्याज आहे, व्याज जर आपण पाहिलं तर भांडवल आपण एक 10 वर्षासाठी आपण कंपनीने 1 करोडचं भांडवल जर एका 10 वर्षासाठी घेतलेलं आहे, तर आपण तिथे वेळेचं महत्व आलेलंच आहे की आपण जे काही भांडवल घेतलं ते किती काळासाठी घेतलेलं आहे, किती काळात आपल्याला त्याची परतफेड करायची आहे, म्हणजे तिथे वेळ आला. त्याच्यानंतर आपण जी मशिनरी घेतलेली आहे त्याचा 10 वर्षांनी त्या मशिनरीचा दरवर्षी थोडा थोडा घसारा होत असतो, म्हणजे डेप्रिसिएशन होत असते. जी मशिनरी आपण उत्पादनासाठी वापरत आहे ती त्याचा काही काळानंतर ती वर्षानुवर्ष वापरून वापरून तिची झीज होते आणि तिचं व्हॅल्यू जी आहे ना ती शून्य होते असते. अशा प्रकारे ज्या पण आपण जिथे जिथे वित्तीय साधनं येतात किंवा वित्तीय संसाधनं येतात त्याच्या बाबतीत जे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा आपण तिथे वेळेचा विचार करत असतो. घसारा असो, नफा असो, किंवा व्याज असतो, या बाबतीत आपण काय करत असतो, वेळेचा अभ्यास, वेळेचं तिथे महत्व असतं हे आपल्याला समजून येतं. तर पारंपरिक अर्थशास्त्रामध्ये काय होतं की जेव्हा पारंपरिक अर्थशास्त्रामध्ये जे काही वित्तीय बाबत सिद्धांत मांडलेले आहेत तर सिद्धांतात फक्त अल्पकाळ आणि दीर्घकाळ अशा पद्धतीने उल्लेख केलेला असायचा कुठल्याही ठिकाणी. तिथे जसं आज आपण व्याजाचा विचार केला तर तिथे अल्पकाळाचा व्याज, दीर्घकाळाचा व्याज असा विचार केला जायचा. पण आता प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये काय होतंय, प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये असा अल्पकाळ दीर्घकाळाचा विचार न करून तिथे नवीन पद्धतीचा वापर केला जातो. 1970 मध्ये सर जॉन हिक्स यांनी एक वेळेच्या अर्थशास्त्राचा संकल्पना मांडली आणि वेळेच्या अर्थशास्त्राचा त्यांनी उगम केला. तो 1970 मध्ये सर जॉन हिक्स यांनी. तर वेळेच्या अर्थशास्त्राचा उगम त्यांनी का केला, कारण त्यांना प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा वित्तीय संसाधनाबाबत निर्णय घेतो तिथं वेळ ही महत्वाची असते हे त्यांच्या लक्षात आलं आणि तिथून त्यांनी प्रत्येक वित्तीय संसाधनामध्ये वेळेचं महत्व जाणून त्या वेळेच्या अर्थशास्त्राचा नवीन मांडणी केली. प्रत्येक वित्तीय संसाधन हे वेळेमध्ये अडकलेली असतात. कशी आपण उदाहरणाने पाहूया. जशी आपल्याकडे पैसे आहेत, एका कंपनीला त्याच्याकडे असलेले जे पैसे आहेत ते 2 ठिकाणी त्याला गुंतवावेसे वाटतात. 2 कंडिशन आहे त्याच्यासमोर. पहिली कंडिशन आहे त्याला असं वाटते की आपली जी काही पैसे आहेत ते आपण कंपनीच्या विस्तारामध्ये किंवा डेव्हलपमेंटसाठी गुंतवावे, जेणेकरून विस्तार जर झाला तर आपली कंपनी अजून विकास करेल आणि आपल्याला तेवढे जर आपण कंपनीत 1 करोड लावले विस्तारासाठी ते 1 करोड आपले 5 ते 10 वर्षामध्ये आपल्याला नफाच्या स्वरूपामध्ये वापस मिळतील. अशी एक कंडिशन त्याच्यासमोर आहे. आणि दुसरं कंडिशन त्याच्यासमोर अशी आहे की त्या कंपनीच्या विक्री, सेल्स वाढवण्यासाठी तो जाहिरातीत ते पैसे गुंतवेल 1 करोड रुपये. तर असे 1 करोड त्याला कुठे गुंतवायचे, कंपनीच्या विस्तारासाठी का कंपनीच्या जाहिरातीसाठी, म्हणजे वर्तमान काळासाठी त्यांनी गुंतवावे का भविष्य काळासाठी, म्हणजे काही काळानंतर त्याचा डेव्हलपमेंटसाठी तो आपल्याला ते गुंतवावे पैसे. हा तो दुविधेमध्ये पडत असतो. तर इथे काय झालेलं आहे की त्यांनी तिथे पैसे गुंतवायचे आहेत पण तिथे काळाचा विचार केला की आपण नेमके पैसे कोणत्या कार्यासाठी नेमावेत आणि त्यासाठी तो काळाचा विचार करतो की दीर्घ काळासाठी आपण पैसे लावावे की म्हणजे आपल्या 10 वर्षांनी ते पैसे परत मिळतील, कंप्लीट आपले 1 करोड आपल्याला नफ्याच्या स्वरूपात मिळू शकतील, आपला नफा वाढेल, का जाहिरात करून आपला आत्ताचा सेल्स वाढवावा. याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी गुंतवणूक असेल तर तिथे वेळेचा अभ्यास किंवा वेळेचं महत्व असतं. तर त्यासाठी या वित्तीय उपाययोजनामध्ये वेळेच्या अर्थशास्त्राचं सुद्धा महत्व असतं. तर हे प्रबंधक काय करत असतात, जे प्रबंधकीय अर्थशास्त्र काय करत असतात की या वित्तीय साधनाचं जेव्हा उपयोजन असतं तेव्हा त्यांना वेळोवेळी या वित्तीय साधनांच्या विश्लेषणाची माहिती पुरवत असते. वित्तीय साधनांच्या विश्लेषणाची माहिती पुरवल्यामुळे प्रबंधकाला त्यांचे आर्थिक निर्णय घ्यायला मदत होत असते. चौथा मुद्दा आहे कार्यातील एकात्मता. कार्यातील एकात्मता म्हणजे संपूर्ण आपला जो उत्पादन विभाग आहे ते कार्य करतं त्या सगळ्या उत्पादनाच्या कार्यामध्ये एकसूत्रीतपणा आणणे, त्यालाच आपण कार्यात्मक एकात्मता म्हणतो. तर कंपनीमध्ये विविध डिपार्टमेंट काम करत असतात, वेगवेगळे लोक काम करत असतात. जसं आता विपणन विभाग आहे, उत्पादन आहे, पुंजी विभाग आहे, न्याय विभाग आहे,
HR डिपार्टमेंट असतात. तर ह्या सगळ्या मार्केटिंग डिपार्टमेंट, तर या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये एकसूत्रीतपणा असणे आवश्यक असते. तरच कंपनीचे जे उद्दिष्ट आहे ते गाठता येत असते. तर या कंपनीमध्ये हे उद्दिष्ट गाठण्यासाठी जे मुख्य व्यवस्थापक असतात, जे अधिकारी व्यक्ती आहे, जे जबाबदार व्यक्ती आहेत, ते काय करत असतात, त्या कंपनीच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला एकसूत्रितपणा त्यांच्या कार्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना पूर्णपणे यश त्यामध्ये मिळत नाही. तर हे मुख्य व्यवस्थापक काय करत असतात, या कंपनीच्या सगळ्या व्यवस्थापकांना जर त्यांनी एकसूत्रितपणामध्ये आणलं तर कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना योग्य प्रकारे जे कार्य करून घ्यायचे असते ते योग्य व्यवस्थित काम करून त्यांच्याकडून घेता येत असते. म्हणूनच कामामध्ये एकसूत्रीतपणा असणे आवश्यक आहे, एकात्मता असणे आवश्यक आहे. कारण एकात्मता नसेल तर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करेल आणि ठराविक उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही. तर जर यांनी असं ठरवलं की आपण वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्वतंत्रपणे काम करायचे, म्हणजे विपणन विभागाने वेगळं स्वतंत्र काम करायचंय, उत्पादन विभागाने स्वतंत्र काम करायचंय, पूजी विभागाने स्वतंत्र काम करायचं, म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटने स्वतंत्र काम करायचं, असं जर ठरवलं तर काय होईल, जर विपणन विभागाने जर स्वतंत्र काम करायचं ठरवलं तर विपणन विभाग काय करेल की अतिरिक्त वस्तूची विक्री, मार्केटिंग डिपार्टमेंट, विपणन म्हणजे मार्केटिंग, तर अतिरिक्त वस्तूची विक्री करण्यासाठी आणि अधिक लाभ मिळवण्यासाठी ते काय करेल, वस्तूची किंमत जास्त ठेवेल आणि कंपनीला अधिक नफा मिळवून देईल. तर अशा प्रकारे विपणन विभाग करेल. त्याच्यामुळे काय होईल, वस्तूच्या मागणीवर परिणाम होईल. किंमत वाढली की वस्तूच्या मागणीवर त्याचा परिणाम होतो. तर अशा प्रकारे त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि उत्पादन डिपार्टमेंटने जर स्वतंत्र काम करायचं ठरवलं तर ते काय करेल की ज्या वस्तूला तयार करण्यासाठी कमीत कमी खर्च लागेल अशा वस्तूची उत्पादन करेल. तो त्याच्या वस्तूचा बाबत तो निर्णय घेईल की कमीत कमी खर्च लागणाऱ्या वस्तूचे उत्पादन घेईल. त्याच्यानंतर जर पूजी विभागाने असाच विचार केला तर पूजी विभाग काय करेल की जास्त नफा मिळवण्यासाठी आणि बाहेरील, म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट काय करेल की बाहेरील कॉर्पोरेट पूजी मिळवण्यासाठी, म्हणजे शेअर मार्केटद्वारे जे काही त्यांना भांडवल मिळते कंपनीला, ते कलेक्ट करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी ते काय करेल, वस्तूला त्यांना कंपनीला अधिक नफा मिळवण्यासाठी वस्तूची किंमत जास्त ठेवेल, त्याचाही परिणाम मागणीवर होईल. त्याच्यानंतर न्याय विभाग काय करेल, न्याय विभागाला जर त्यांना ते जर स्वतंत्रपणे काम करायचं ठरवलं तर न्याय विभाग अधिक जोखीम घेणार नाही, आणि जोखीम घेतल्याशिवाय कंपनीमध्ये अधिक नफा मिळत नसतो, तर जोखीम ही तितकी घ्यावीच लागत असते. तर न्याय विभाग सुद्धा जोखीम पत्करायला तयार राहणार नाही. तर या अशा जर स्वतंत्रपणे काम केलं तर कंपनीची जी ठराविक उद्दिष्ट आहेत ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी जे प्रबंधक असतात त्या प्रबंधकांनी काय केलं पाहिजे, त्यांच्या जे कार्य उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी एकात्मतेने जे काम आहे ते समजून घेऊन उत्कृष्ट एकात्मतेने ते कार्य पूर्ण केले पाहिजे, जेणेकरून कंपनीचे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होऊ शकतील. आणि प्रबंधकीय अर्थशास्त्र हे या प्रबंधकांना जे प्रबंधकीय अर्थशास्त्राचे तत्व कसे आहे, प्रबंधकांना त्यांच्या कंपनीचे हितसंबंध जोपासण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे हे त्यांना त्यांच्या समोर आणत असते की जेणेकरून त्यांनी कंपनीचे हितसंबंध जोपासूनच निर्णय घ्यावे. अशा प्रकारची तत्वे ही प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे प्रबंधकीय अर्थशास्त्राचा उपयोग हा कंपनीला त्यांच्या योग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक असते. आहे पूजी प्रबंधन म्हणजे कॅपिटल मॅनेजमेंट. तर पूजी प्रबंधन म्हणजे कॅपिटल, जे भांडवल असतं कंपनीमध्ये, त्या भांडवलाचं सुद्धा मॅनेजमेंट होत असतं, करावं लागत असतं. कारण कंपनीमध्ये भांडवल हे किती महत्वपूर्ण असतं. भांडवलाशिवाय कुठलीही कंपनीतलं कोणतंच प्रोडक्शन होत नाही, कुठलाच खर्च होत नाही. तर ह्या भांडवलाचं जेव्हा मॅनेजमेंट होणं तितकंच महत्वाचं असतं, कारण ते योग्य प्रकारे वापरलं गेलं पाहिजे, तेव्हाच त्याचा पुरेपूर उपयोग होऊ शकतो. म्हणून या पूंजी नियोजनाचा सुद्धा महत्व हे व्यवस्थापन हे तितकंच महत्वाचं असतं. तर ह्या पूंजी नियोजनासाठी त्या कंपनीला आधी पूंजी नियोजन म्हणजे पूंजी नियोजनासाठी काय करावं लागतं की अनेक प्रश्न ह्या पूंजी नियोजनासोबत जोडलेले असतात. जसं आता पैशासोबत पैशासोबत अनेक प्रश्न जोडलेले असतात. व्याजाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर कच्च्या मालाचा प्रश्न आहे,
वेतनाचा प्रश्न आहे, वीजचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, या सगळ्या खर्चाचे जे प्रश्न आहेत ते सगळे भांडवलाशी जोडलेले आहेत. मग या भांडवलाचंच योग्य नियोजन होणे आवश्यक असतं. आणि ते योग्य नियोजन केव्हा होतं? त्याचं आधी पूर्व नियोजन आवश्यक असतं. तेव्हाच त्या भांडवलाचा योग्य वापर होऊ शकतो. त्यासाठी आपल्या जे प्रबंधक असतात त्या प्रबंधकाला त्या भांडवलाशी नियोजन करण्याआधी त्या भांडवलावर मिळणारं जे व्याज, भांडवलाला जे व्याज द्यायचं असतं त्याचा विचार करावा लागतो. म्हणजे व्याजाचा दराचा विचार करावा लागतो. आणखी काही भांडवल कलेक्ट करण्याची किंवा भांडवल निर्मिती करण्याचे आणखी काही विकल्प बाजारात असतात. तसंच शेअर मार्केट आहे किंवा कर्ज आहे किंवा आणखी अनुदान आहे. तर अशा विकल्पातून त्याला योग्य विकल्पाचा निवड करूनच त्याला भांडवल निर्मिती किंवा भांडवलाचं जे नियोजन आहे ते करावं लागत असतं. त्यासाठी प्रबंधकीय अर्थशास्त्र काय करत असते? त्याला बाह्य विकल्पाची माहिती सांगते प्रबंधकाला आणि त्यातून प्रबंधक त्या कंपनीच्या भांडवलाचे नियोजन करण्यासाठी त्याला खूप अत्यंत मदत होते त्याची. 6वा मुद्दा आहे विक्रय, प्रोत्साहन आणि व्यूहरचना, म्हणजे सेल्स प्रमोशन आणि त्याची स्ट्रॅटर्जी. कोणत्याही कंपनीमध्ये उत्पादन होत असतं आणि त्या उत्पादनाचं विक्री करून महत्तम नफा कमवणे हे कोणत्याही कंपनीची मुख्य उद्दिष्ट असतं. तर ते मुख्य उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न ही सगळ्याच कंपन्या करत असतात. तर कंपन्यांचा जो नफा कमवण्याचं उद्दिष्ट आहे ते त्याच्या विक्रीवर डिपेंड करतं. म्हणजे त्या वस्तूंची अधिकाधिक विक्री झाली तर कंपनीची अधिक नफा होईल आणि कंपनीच्या वस्तूंची विक्री कमी झाली तर त्या कंपनीचा नफा हा कमी होईल. म्हणून या विक्रीची जी पद्धती आहे, विक्रीची स्ट्रॅटर्जी आहे, ती स्ट्रॅटर्जी ही कंपनीच्या स्ट्रॅटर्जीवर ही कंपनीचा नफा अवलंबून असतो. म्हणून या सेल्स मॅनेजर्सला किंवा त्यांच्या विपणी मार्केटिंग मॅनेजर्सला काय करावं लागते की त्यांची जी विक्रीची व्यवस्था आहे त्या विक्रीची स्ट्रॅटर्जी ही त्याच्यावर स्ट्रॅटर्जीवर लक्ष केंद्रित करावं लागतं आणि त्याची एक स्ट्रॅटर्जी ठरवावी लागते. योग्य स्ट्रॅटर्जी किंवा योग्य पद्धत जर ठरवली तर त्यातून विक्री वाढून नफा वाढू शकतो. त्यासाठी प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये काय होत असतं? प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये जाहिरात करणे, त्याच्यानंतर कमी लागत खर्च कमी करणे, म्हणजे जी विक्री खर्च आहे तो कमी करणे, त्याच्यानंतर विक्रीसाठी ग्राहकांसाठी योजना आणणे, वेगवेगळ्या योजना आणणे आणि कधी कधी ग्राहकांना सूट देणे, योजना आणणे आणि ग्राहक सेवा देणे आणि त्याच्यानंतर कंपनीला ज्या विक्रीच्या स्ट्रॅटर्जी आहेत त्या योग्य स्ट्रॅटर्जीज ठरवणे, ग्राहक सेवा देणे, ते अशा या घटकांचा अभ्यास हा प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. आणि याचाच उपयोग याचा उपयोग हा जो मॅनेजर असतो, मार्केटिंग मॅनेजर्स, त्याला त्यांच्या कंपनीची जी विक्रीची व्यूहरचना ठरवण्यासाठी उपयोगी होत असते. तर हे झालं. यातून काय होतं? मार्केटिंग मॅनेजर्सला प्रबंधकीय अर्थशास्त्राचा या जाहिरात किंवा ग्राहक सेवा, उत्पादन खर्च कमी करणे, विक्रीची व्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे करणे, या सगळ्या घटकाचा अभ्यासाची माहिती प्रबंधकीय अर्थशास्त्रातून त्याला मिळत असते आणि त्याच्यातून कंपनीची वस्तूचं उत्पादन विक्री ती वाढवू शकतात आणि त्याच्यामुळेच त्याच्यात कंपनीचा जो मुख्य उद्दिष्ट आहे नफा कमवण्याचं ते गाठवू शकतात. अशा प्रकारे प्रबंधकीय अर्थशास्त्र हे प्रबंधकांना मदत करत असते. तर आतापर्यंत आपण 6 मुद्दे पाहिलेले आहेत. त्या सगळ्या मुद्द्यातून आपल्याला असं लक्षात आलं की प्रबंधकीय अर्थशास्त्रामध्ये जो अभ्यास आहे तो अभ्यास व्यवसायाच्या व्यवस्थापन कार्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामधले जे सिद्धांत आहे आणि त्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्यांचा उपयोग हा प्रबंधकाला त्यांच्या कंपनीच्या निर्णयामध्ये होत असतो आणि व्यवस्थापनासाठी सुद्धा होत असतो. तर हे आपल्याला यावरून लक्षात आले.